पुढं आता सुरू करूया. शेवटला करणा ह्याबद्दल आपण वाचनाचं मनन करत होतो आणि पहिला अध्याय 2 आणि 3 ही वचनं पाहूया की प्रत्येक युगामध्ये प्रत्येक पिढीमध्ये परमेश्वर एका चिन्हाद्वारे काम करत असतो, चमत्काराद्वारे काम करत असतो, त्याचं कॅलेंडर प्रदर्शित करत असतो. या त्याच्या आध्यात्मिक गोष्टी तो सेवकांसंदेष्टामार्फत रिव्हील करत असतो या प्रगट करत असतो की त्याला ह्या पिढीमध्ये ह्या काळामध्ये काय करायचं आहे म्हणून. प्रेज द लॉर्ड. कारण वचन आपल्याला असं सांगते आमोस 3:6 मध्ये की परमेश्वर म्हणतो की माझ्या संदेष्टाला सांगितल्याशिवाय मी पृथ्वीवरती काही करत नाही. प्रेज द लॉर्ड. याचा अर्थ पृथ्वीवरती जे काही घटना घडतात ह्या घटना परमेश्वराच्या इच्छे योजनेने घडत असतात. प्रेज द लॉर्ड. बरोबर. आणि म्हणून आम्ही जर ह्या पृथ्वी तलावरती राहत आहोत आणि ह्या पृथ्वी तलावरती जर परमेश्वराच्या कॅलेंडरनुसार परमेश्वर काय करत हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल ना, तर आपल्याला परमेश्वराचे जे सेवकां संदेष्टे असतात ना, या सेवकां संदेष्ट्यांचं कान देऊन ऐकायचं असतं. प्रेज द लॉर्ड. कसं काय ऐकायचं असतं? कान देऊन ऐकायचं असतं. आणि मग कारण मी मागच्या वेळेस सांगितलं, कारण परमेश्वराने जी 5 पदरी सेवा ठेवलेली आहे, त्या 5 पदरी सेवेमध्ये परमेश्वराने संदेष्टे सुद्धा ठेवलेले. प्रेज द लॉर्ड. आणि हे 5 पदरी जी सेवा आहे, या 5 पदरी सेवेमध्ये परमेश्वर काय करत असतो? आपल्या संदेष्टामार्फत बोलत असतो की तो काय करणार आहे या पृथ्वी तलावरती. बरोबर. म्हणून येशू ख्रिस्त येण्याच्या 700 वर्षाआधी येशया संदेष्टाने एक भविष्यवाणी केली होती जी पवित्र आत्म्याने त्याला प्रगट केली होती. आता मी मागच्या वेळेस सांगितलं भविष्यवाणी हे अशी असते. आता जी भविष्यवाणी पुढे घडणार असते, आता ह्या पिढीला यशायाच्या पिढीमध्ये ह्या भविष्यवाणीचा काही संबंध नाहीये. पण परमेश्वर यशाबरोबर का बोलला? कारण यशायाच्या भविष्यवाणीनुसार परमेश्वर पुढच्या काळामध्ये ती घटना घडवून आणणार आहे की लोकांनी अंधारात राहू नये की परमेश्वर आमच्याबरोबर बोललाच नाहीये, परमेश्वराने आम्हाला सांगितलेलंच नाहीये, परमेश्वर आपल्या संदेष्टामार्फत त्याचं जे कॅलेंडर त्यांनी कधी प्रगटच केलेलं नाहीये, असं करत नाही परमेश्वर. परमेश्वराने यशाया संदेष्टाला ऑलरेडी सांगितलेलं होतं. वाचा. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी झाली ती अशी की परमेश्वराचा मार्ग तयार करा. अरण्यात घोषणा करणाऱ्याची वाणी प्रगट होणार आहे असं यशाया संदेष्टाने 700 वर्षाआधी लिहिलेले. 700 वर्ष निघून गेली, कुठून अरण्यातून कुठलीच वाणी झालेली नाही. अनेकदा अरण्यामधून एक वाणी यायला लागली यशाया संदेष्टाची. यशाया संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे या भविष्यवाणीनुसार. कधीही भविष्यवाणीची पूर्तता परमेश्वर करत आहे का नाही, किंवा ही जी भविष्यवाणी परमेश्वराकडून आहे का नाही ना, हे जर आपल्याला कळायचं असेल ना, तर आपण बायबलचं वचन वाचायचं की असं खरंच लिहिलेलं आहे का बायबलमध्ये. बरोबर आहे ना. म्हणजे हे जे संदेष्ट, हा संदेष्ट आपलं ज्या मुखातून बोलत आहे, आजच्या पिढीबद्दल जर बोलत आहे, तर हे खरंच बायबलमध्ये लिहिलेलं आहे का? सूर्यचंद्र आकाशातले तारे काळे होतील म्हणजे त्याच्यामध्ये चिन्ह होतील, हे ह्या पिढीबद्दल लिहिलेलं आहे. आणि जर ते दिसत आहे आणि एखादा संदेष्टा सांगत आहे, तर आपण ब्लाइंडली त्याच्यावरती विश्वास ठेवता कामा नये. आपण मत्ते 24 मध्ये जाऊन आपण बघायचं की खरंच लिहिलेलं आहे का. आणि तो त्याचं जर आपल्याला समजून सांगत असं की हे असं लिहिलेलं आहे, याचा अर्थ काय की ते परमेश्वराकडून त्या संदेष्टाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वराने काय केलेले, त्याचं ज्ञान पेरलेले की आता माझा तो काळ आलेला आहे, हे जे वचन आहे हे पूर्ण करण्याचा माझा समय आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. म्हणून मग एक अरण्यात 700 वर्ष झाल्यानंतर अरण्यामध्ये एक व्यक्ती मोठ्याने घोषणा करायला लागला, मोठ्याने बोलायला लागला. काय बोलायला लागला?
मार्ग तयार करा, त्याच्या वाटा नीट करा. म्हणजे हा कोण होता? हा वाटा नीट करणारा होता, या परमेश्वराचा मार्ग नीट करणारा होता. हा परमेश्वराकडून असलेला कर्ण होता, जो वाजवत होता, हा सांगत होता की आता परमेश्वर जे यशाया संदेष्टाला सांगितला त्याने, तो काळ पूर्ण होण्याची टाइम या ती घटका आलेली आहे आणि मला त्यासाठीच पाठवलेले. प्रेज लॉर्ड. बरोबर. म्हणजे तो संदेष्टा पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने परमेश्वराचं कॅलेंडर रिव्हील करतो, परमेश्वराचं कॅलेंडर प्रगट करतो, परमेश्वराचं कॅलेंडर लोकांना घोषित करतो. कारण लोक अंधारात आहे, लोकांना माहित नाही की आता कुठल्या टाइम मध्ये आपण जगत आहोत. संदेष्टा नेहमी टाइम दाखवायचं, चेतावणी दाखवायचं, चिन्ह परमेश्वराचं प्रगट करून परमेश्वराची वेळ दाखवण्याचं, जागरूक सतर्क राहण्याचं काय करत असतो? घोषणा करत असतो की ऐकणाऱ्या प्रत्येकाने परमेश्वराकडून असलेला जो ज्ञानाचा प्रकाश आहे, या त्या पिढीसाठी असलेलं जी गरज आहे ना, या जी जागृती आहे ना, त्या पिढीने काय करावं? त्यानुसार आपल्या शरीराचं जडणघडण करावं आणि त्यानुसार त्या पिढीने चालावं की आमचा नाश होऊ नये. का? कारण आम्ही कोण आहोत? दिवसाची प्रजा आहोत. आपण कोण आहोत? वाचनातून परमेश्वराचं जे ज्ञान आहे ते आम्हाला ऑलरेडी प्रगट झालेले. आम्ही अंधारातले नाहीये, आम्हाला काहीच माहित नाही असं नाही. आम्हाला वाचनातून सर्व परमेश्वर काय करत आहे? सांगते आणि शिकवते. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे. हा, तो काय म्हणतो की मार्ग नीट करा. कोणाचा मार्ग नीट करा? की कोणतरी येणार आहे आता माझ्या माग, त्यासाठी मला पाठवलेलं आहे. मी तो नाहीये जो घोषणा करत आहे, मी मार्ग नीट करण्यासाठी मला पाठवण्यात आलेले. अरण्यात जो यशाया म्हणतो की प्रभूच्या आधी परमेश्वर जो इमॅन्युअल आहे, इमॅन्युअल येण्याच्या आधी एक संदेष्टा अरण्यातली घोषणा करत पुढे जाईल, जो इमॅन्युअलचा मार्ग नीट करणार आहे. मग त्यावेळेस मंडळीला कळायला पाहिजे की आता इमॅन्युअल येणार आहे. आता येशू ख्रिस्ताचं आगमन होणार, आता प्रभूचं आगमन होणार, आता तारणारा येणार आहे. का? कारण आता वाणी झालेली, आता कर्ण काय कर वाजत आहे, म्हणून त्याला पुढं पाठवण्यात आलेलं आहे. प्रेज लॉर्ड. कारण प्रभू येशू ख्रिस्त स्वतः म्हणेल का मी जगाचा तारणार आहे, मीच तो इमॅन्युअल आहे, मीच तो कोकरा आहे? नाही, त्याच्याविषयी साक्ष देण्यासाठी तरी कोणीतरी पाहिजे ना. प्रेज लॉर्ड. बरोबर आहे ना. साक्ष देण्यासाठी आता आपण जसं वागतो, मत्तई, मार्क, लूक, योहान, हे कोण आहे? हे साक्षी आहेत, जे येशू बरोबर राहिलेले आहेत आणि ज्यांनी येशूचं संपूर्ण 3.5 वर्षाचं जीवनक्रम बघितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात आम्ही साक्ष आहे की परमेश्वराचा गौरव आम्ही येशू ख्रिस्तामध्ये पाहिलेलं आहे आणि तेच आम्ही लिहिते. प्रेज लॉर्ड. त्यांनी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलेलं आहे. येशू ख्रिस्ताने बायबलमध्ये कुठलं काय लिहिलेलं आहे का गोष्ट? नाही. हे कोणी लिहिलेले? परमेश्वराच्या सेवकां प्रेषितांनी ह्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. जे त्यांनी पाहिलं ते लिहिलेले. म्हणजे येशू ख्रिस्ताबद्दल कोणी लिहिलेले? त्याच्या शिष्यांनी लिहिलेले. त्यांनी जे बघितलं त्यांना ते सत्य पटलं, त्यांना ते सामर्थ्य जाणवलं, परमेश्वराचा गौरव त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं आणि ते म्हटले खरोखरीच हा एकुलता एक देवाचा पुत्र आहे. प्रेज लॉर्ड. माणसाकडून टेस्टमनी यायला पाहिजे, म्हणून माणसाकडून गौरव व्हायला पाहिजे परमेश्वराचं, स्व इच्छेने आणि परमेश्वराचं गौरव सामर्थ्य बघून. म्हणून अरण्यात वाणी झाली की मी वाटा नीट करणार आहे. वाच. त्याप्रमाणे पापाच्या क्षमेसाठी पश्चाताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करीत बाप्तिस्मा करणारा योहान अरण्यात प्रगट झाला. प्रेज लॉर्ड. ओके. मग ते 3रा अध्याय करा, कारण आता स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे तो स्वर्गाचं राज्य ची आता सुरुवात होणार आहे ह्याची घोषणा करत होता, पण त्याच्या आधी तो म्हणतो पश्चाताप करा. प्रेज लॉर्ड. मग स्वर्गाचं राज्य जवळ आलेलं आहे असं 4000 वर्षात कुठल्याही संदेष्टा बोललेला नाहीये. तुम्ही काढा जुन्या करारापासून, उत्पत्तीपासून पार मालाखीपर्यंत काढा. कोणी म्हटलेले नाही की पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आलेले. स्वर्गाबद्दल दिलेले, परमेश्वराबद्दल दिलेले, पण आता पश्चाताप करा, स्वर्गाचे राज्य जवळ आलेले असा कुठल्याच संदेष्टांनी घोषणा केली नाही. का? कारण स्वर्गाचे राज्य अजून जवळच आलेले नव्हतं.
येशू हाच एक आहे जो स्वर्गाचा मार्ग ओपन करण्यासाठी, जो स्वर्गाचं द्वार आहे, जो मार्ग सत्य जीवन आहे, जो परमेश्वराकडं नेण्यासाठी तो वाढण्यात येणारा कोकरा आहे. आणि त्याचा मार्ग नीट करण्यासाठी योहान संदेष्टा या पृथ्वी तलावरती अवतरला असं वचन सांगते. आणि तो म्हणतो पश्चाताप करा. कोणाला सांगतोय तो पश्चाताप करायला? संपूर्ण इस्रायल राष्ट्राला सांगतोय पश्चाताप करा. का पश्चाताप करा? कारण तुम्ही जर पश्चाताप केला तर तुम्ही काय होईल की जो पापा केवळ घोषणा करत नव्हता तर त्याचा पोशाख सुद्धा पश्चाताप करण्याचा प्रतिरूप दर्शवणारा होता. कारण जुन्या करारामध्ये ज्यावेळेस गोंडपट नेसायचे लोक जुन्या करारामध्ये आणि अंगावरती राख टाकायचे ना, ते दर्शवायचं की ती व्यक्ती पश्चाताप करते म्हणून. गोंडपट नेसून, गोंडपट म्हणजे माहिती आहे ना, पोते. ओके. आणि ते अंगावरती राख टाकायचे आणि जणू काय ते ह्याच्यावरती जमिनीवरती बसायचे आणि परमेश्वराकडे याचना, म्हणजे ती पद्धत होती जुन्या करारामध्ये पश्चातापाची. मग तो पण त्याचा पोशाख एकदम डिफरंट आहे. तो काय ह्याचा जे यहुदी घालत होते तसे झगे घातलेले, अंगरखा घातलेले किंवा खाली ते यहुद्या लोकांप्रमाणे त्याचं वस्त्र नव्हतं. त्याचं वस्त्र कसं होतं? जणू काय पश्चातापाला अनुरूप असं त्याचं वस्त्र होतं. म्हणजे जशी त्याची वाणी होती तसं त्याचं वस्त्र सुद्धा होतं. त्याचं वस्त्र काय होतं? उंटाचं, केसाचं, अंगरखा, कमरबंद चमड्याचं आणि आहार काय खायचं? टोळ आणि रान म्हणजे मध आणि टोळ हे तो खात होता. हे परमेश्वराने त्याच्यावरती त्याला त्याचं असलेलं पाचारण होतं ते की अशा प्रकारे तू काय कर, स्वतःचं प्रदर्शन कर आणि मग मी काय करल की संपूर्ण इस्रायल राष्ट्रामधून लोक तुझ्याकडे येतील बाप्तिस्मा घेण्यासाठी. आणि लोक पश्चाताप करतील. का पश्चाताप करतील? कारण जगाचा पाप हरण करणारा व्यक्ती, या माझा एकुलता एक पुत्र ह्या पृथ्वी तलावरती आता येते. तो आता 30 वर्षाचा झालेला आहे. आता तो एंट्री करत आहे योहान संदेष्टा मार्फत. म्हणून योहान संदेष्टाला पुढं पाठवलंय की प्रभूचा मार्ग तू नीट कर. म्हणजे हा अरण्यात घोषणा काय करत होता की आता येशू जो परमेश्वराने उत्पत्तीमध्ये 3 अध्याय 15व्या वचनामध्ये सांगितलं, ह्या स्त्रीमधून एक पुसंतान जन्मल, ती त्या सापाचं डोकं ठेचल, ती वेळ आता आलेली. प्रेज लॉर्ड. ज्या अब्राहमाला सांगण्यात आलं होतं की तुझ्या पुत्राला मारू नको, तर हा जो एडका आहे ना त्याला वध, ती वेळ आलेली. तो एडका आता स्वतः प्रगट होणार. यहोवा इरे, प्रभू पाहून देईल. प्रेज लॉर्ड. जो ज्याला म्हणतो आपण यशाया 53 मध्ये दिला होता की त्याला वधण्यात येईल, त्याला पाहिले असता त्याच्यावरती प्रेम बसावं, यात मन बसावं, असं त्याच्यामध्ये काही नसणार आहे. बरोबर. तो लोकांचं दुःख हरण, या पाप आणि शाप स्वतःच्या अंगावरती घेणारा, ही जी यशाची भविष्यवाणी आहे ना, तो कोकरा आता प्रत्यक्षरित्या फिजिकलरित्या प्रगट होणार आहे. म्हणजे येशूचं फिजिकलरित्या, शारीरिकरित्या पृथ्वीवरचं आगमन आहे. आणि त्या आगमनाआधी कर्ण वाजणं गरजेचं आहे. आणि तोच कर्ण म्हणजे योहान संदेष्टा हा कर्ण आहे. आणि तो लोकांना कर्ण वाजून सांगत होता की पश्चाताप करा, कारण आता स्वर्गाचा राज्याचा दरवाजा उघडणारा आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर स्वतःच्या एकुलता एका पुत्राला स्वर्गातून पृथ्वीवरती, जो शब्द होता तो देह बनून या पृथ्वीवरती यासाठी आलेला आहे की त्यांनी मनुष्यामध्ये जन्म घ्यावा आणि मनुष्यामध्ये तो नीतिमान ठरावा आणि मनुष्याचं सर्व पाप ओझं त्या क्रूस खांबावरती घ्यावं आणि मनुष्याचं सैतानाच्या बंधनातून आणि मरणातून, पाप आणि मरणाच्या नियमातून मनुष्याला मुक्त करावं. प्रेज द लॉर्ड. यासाठी तो आला होता. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्याच्या आधी एक कर्ण वाजवण्यात आला, या त्याच्या आधी योहान संदेष्टाला पाठवण्यात आलं, जा तू प्रभूचा मार्ग नीट कर.
प्रेज लॉर्ड. पुढं. तेव्हा यरूशलेम, सर्व यहुदिया व यार्देनेच्या आसपासचा अवघा प्रदेश त्याच्याकडे लोटला. त्यांनी आपापली पापे पदरी घेऊन यार्देत नदी त्याच्या हातून बाप्तिस्मा घेतला. हा पा काय झालं की ही घोषणा परमेश्वराने त्याला का पाठवलं? कारण संपूर्ण यरूशलेम नगरी, यहुदा आणि इस्रायल राष्ट्रांनी काय करावं? ती वाणी ऐकावी आणि काय करावं? पापपदरी घ्यावी, पश्चाताप करावा आणि यार्देन नदीमध्ये काय करावं? बाप्तिस्मा घ्यावा. बाप्तिस्मा हा फक्त विधी होता, पण ती वाणी महत्वाची होती की प्रभूची वेळ जवळ आलेली आहे. या स्वर्गाचा मार्ग आता ह्यानंतर उघडा होणार आहे. आता ही वाणी जी आहे ना, ही प्रत्यक्ष फिजिकल वाणी आहे. ही चिन्ह नाहीये, आकाशातलं चिन्ह नाहीये. ही पृथ्वीवरती मनुष्य बघतोय, ऐकतोय आणि त्यानुसार वर्तन करणारी ही वाणी आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. आणि म्हणून ह्या वाणीने आता काय डिफरन्स होणार आहे पृथ्वीवरती माहिती का? 10वं वचन. आणि आत्ताच तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते. हा, आता म्हटलेलं की झाडाच्या आताच एक तर तुमचा स्वर्गाचा मार्ग मोकळा झालेला आहे. या स्वर्गाचा मार्ग मोकळा करणारा, या स्वर्गाचा मार्ग उघडण्यासाठी येशू ख्रिस्त येणार आहे, या येत आहे. पण दुसरी एक वॉर्निंग इथे देतोय तो की आता काय केलंय? झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवण्यात. झाडाच्या मुळाशी का कुऱ्हाड ठेवलेली? हा प्रश्न आहे ना. बरोबर आहे ना? हा, परत वाचतोय वचन. आणि आत्ताच तर झाडाच्या मुळाशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. जे जे झाड चांगले फळ देत नाही ते ते तोडून अग्नीत टाकले जाते. ही वाणी ऐकल्यावरती, हा संदेश ऐकल्यावरती, यशया संदेष्टे सांगितल्याने जी भविष्यवाणी सांगितली त्यानुसार परमेश्वराने त्याच्या योग्य वेळेस, योग्य टाइमला, योग्य कॅलेंडरच्या वेळेस यशया संदेष्टाला, काय म्हणतात, योहान संदेष्टाला पाठवलेले. आणि योहान संदेष्टा स्वतःला उंटाचा पोशाख घालतोय आणि तो टोळ रानमध खातोय आणि तो अरण्यामध्ये घोषणा करतोय. त्यांनी स्वतःला सादरीकरण केलेले प्रतिरूप की पश्चाताप करा म्हणून. एवढं परमेश्वर म्हणतो मी करू, एवढं माझ्यातर्फे माझे सेवक संदेष्टे तुम्हाला दर्शवत असून सुद्धा जर तुम्ही वचनाला योग्य फळ दिलं नाही, या पश्चाताप केला नाही, या त्या वाणीनुसार आपली पापपदरी घेतली नाही, तर त्या झाडाच्या मुळाशी काय ठेवलेले? कुऱ्हाड ठेवलेले. जर हे ऐकलं नाही तर काय होणार आहे? तुमचा नाश निश्चित आहे. पण जो ऐकल त्याला त्या कुऱ्हाडीचा फटका बसणार नाही. ते झाड मात्र फळ देईल आणि ते फळ सार्वकालिक जीवनासाठी परफेक्ट असेल. प्रेज द लॉर्ड. इथं दोन प्रकारच्या गोष्टी घडतात. ज्यावेळेस कर्ण वाचतो त्यावेळेस वाचवणारे वेगळे होतात आणि न्यायाला समोर जाणारे वेगळे होतात. प्रेज द लॉर्ड. म्हणून शेवटच्या काळी जो कर्ण वाचतोय त्यावेळेस कर्ण का वाजवला जातो? की लोकांनी म्हणू नये की आम्हाला कर्ण आम्ही ऐकलंच नाही, आम्हाला कोणी सांगितलंच नाही, आम्ही पाहिलंच नाही, अचानक आलं अचानक झालं, आम्ही तो झोपेत होतो, आम्हाला काय माहित नाही. असं झालेलं नाहीये. कर्ण वाजलेलं आहे, लोकांनी ऐकलेलं आहे. मग लोकांनी ऐकलेलं तर कुऱ्हाड ठेवण्यात आलेली आहे. जर तुम्ही ऐकलं नाही तर पुढं न्याय तुमच्यावरती घडून येणार आहे. पुढं. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो काय डिफरन्स सांगतोय? माझ्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे? कारण माझ्या मागं कोणतरी येणार आहे म्हणून मला पुढं पाठवण्यात आलेले. मी त्याच्यापेक्षा श्रेष्ठ नाही, तो माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे आणि त्याचा मार्ग नीट करण्यासाठी मला पाठवलेले. प्रेज द लॉर्ड. मी कशाला आलोय माहिती का? की तो मागून येणारा जो आहे ना, मी तर पाण्याने बाप्तिस्मा देतो, पण तो कशाने देणार आहे? तो कशाने देणार आहे? पवित्र आत्म्याच्या अग्नीने बाप्तिस्मा देणार आहे. म्हणजे
तो जो येणार आहे ना तो डायरेक्ट स्वर्गातून आलेला आहे, म्हणून परमेश्वराच्या पवित्र आत्मेने तो अग्नीने बाप्तिस्मा देऊ शकतो. मी अग्नीने बाप्तिस्मा देऊ शकत नाही, कारण मला परमेश्वराचं पाचारण त्यासाठी नाहीये. मला परमेश्वराचं पाचारण आहे की जो येणार आहे त्याचा मार्ग मी नीट करावा, जो येणार आहे त्याच्यासाठी मी करणं वाजवा, जो येणार आहे त्यासाठी लोकांना मी एकत्र करावं, गोळा करावं आणि त्यांच्या कानामध्ये मी काय करावे, वाणी टाकावे की जे ऐकतील ते फळ देतील विश्वासाचं, जे ऐकणार नाही ते नाश पावतील. कारण ते परमेश्वराला म्हणू शकत नाही, परमेश्वर आम्ही ऐकलंच नाही, आम्ही पाहिलंच नाही. बरोबर. म्हणून येशू ख्रिस्त म्हणतो अरण्यात तुम्ही कोणाला पाहायला गेला, बोरू. म्हणजे येशू ख्रिस्त काय सांगतो, अरण्यात कोणाची वाणी ऐकायला गेला तुम्ही, आणि मग ते ऐकली का नाही तुम्ही, मग ऐकली त्याप्रमाणे तुम्ही फळ का देत नाही मग. बरोबर आहे ना. म्हणजे योहान संदेष्टाचा जो योहान संदेष्ट जो बाप्तिस्मा देणार आहे ना त्याची वाणी कडक वाणी आहे. ती वाणी वरच्या वाचनामध्ये जी तो बोलतो ना तो सामान्य लोकांना बोलतो, तो शिपायांना बोलतो आणि तो यहुद्यांना सुद्धा बोलतो. वाचा बरं ते 7वं वचन. परंतु परुषी व सदुकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणास आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो सापाच्या पिल्लांनो, भावी क्रोधापासून पळवायस तुम्हाला कोणी सावध केले. प्रेज द लॉर्ड. जे संदेष्टाची वाणी असते ना ही अशी ज्याला म्हणतो ना ती वाणी तोंडाला मधासारखी असते पण पोट कडू होतो. कारण तो बोलत असतो, तो सत्य बोलत असतो, तो कोणाचा भय या ज्याला म्हणतो ना त्याची कमी पेशी ठेवत नाही, तो सत्य प्रकट करतो. म्हणून तो यहुद्या त्यांना काय म्हणतो, आहो सापाच्या पिल्लांनो. बरोबर. काय काय स्टेटमेंट संदेष्टाद्वारे बोललेले असतात ना ते का जिवारी लागतात, कारण ते बोलणारे ते जे मुखाने बोलत असतात ना ते जणू कारण पोट कडू होण्यासाठी असतं. पण ते पोट कडू ज्याला म्हणतो ना झालं तरी चालेल, पण तुमचं सार्वकालिक नाशापेक्षा ते पोट कडू झालेलं औषध जर स्वीकारलं तर जीवनाचं तारण आहे तुमच्या. हे लॉर्ड. बरोबर. म्हणून कधी कधी अभिषिक्त सेवक जरी काही कठीण शब्द बोलत असला ना त्याचा लीन नम्रतेने स्वीकार करा. का माहिती का, कारण ती वाणी कधी कधी देवाच्या मुखातून आलेली असते, कधी कधी नाही. जर अभिषिक्त असेल तर ती वाणी देवाच्याच मुखातून असते, आणि जर देवाच्या मुखातून असती तर ती आपण स्वीकार करायची. कारण कधी कधी अशी वेळ आलेली असते ना की परमेश्वराला अशी कठीण या ज्याला म्हणतो ना या जज करण्यासारखे असं कठीण वाणी बोलावी लागते, ते लागतं जिवारी. म्हणतो ना की येशू पण त्या शमरील स्त्रीला म्हणतो ना, ती असती तिला की मुलाचं भाकर कुत्र्याला देऊ शकत नाही. ऐकणाऱ्याला अवघड वाटतं, पण त्याच्या अंतःकरणात ती कसं स्वीकारते, त्याला लीन नम्रतेने स्वीकारते. ते म्हणते की कुत्रा असलं तर ठीक आहे, पण इमानदार कुत्र पण ते मालकाच्या टेबलावर, तिला फक्त काय पाहिजे असतं त्याच्याकडून असलेला अभिषेकामधून असलेली सुटका. किती प्रॉब्लेम आहे, किती समस्या असल्या ना आणि किती कडू वचनं जर आपल्याला आपल्या जीवनासाठी आलेली असेल ना त्याचा स्वीकार लीन नम्रतेने करू ना, सुटका आपलीच आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कधी कधी देवाचा सेवक कधी भेटत नाही, या कधी कधी देवाचा सेवक भेटण्यासाठी वेळ लागतो, त्यावेळेस त्याला त्याची अवहेलना करू नये, या त्याच्याबद्दल क्रिटिसिझम करू नये, या त्याचा कोणी दुसरा व्यक्ती बोलतोय. आता युट्यूबवर काही गोष्टी चाललेल्या आहेत, असले एखाद्या व्यक्तीबद्दल अभिषिक्त व्यक्तीबद्दल जर टीका टिप्पणी एखादा करत असेल ना ते उगाचच आपण बघू पण नाही. का माहिती का, कारण अशा ज्याला म्हणतो ना की जो स्तोत्रसंहिता पहिल्या अध्यायामध्ये सांगितलं नाही, दुर्जनाच्या मसलेतेमध्ये बसू नको, उभा राहू नको. प्रेज द लॉर्ड. तू जजमेंट करणारा कोण आहे त्या सेवकाचा अभिषेकाचा. बरोबर आहे. ओके. लॉर्ड. योहान कशाला पाठवण्यात आला,
की जो जगाचा प्रकाश आहे, मनुष्य मात्राचा प्रकाश आहे. मनुष्य मात्राचा प्रकाश काय असतो? जीवन असतो. वचन सांगतं. आता योहानामध्ये मी जास्त जात नाही, आपण ऑलरेडी खूप वेळा वाचलेलं आहे ते, की प्रकाश म्हणजे काय? प्रकाशामध्ये जीवन असतं आणि ते जीवन कोणाचं असतं? मनुष्य मात्राचा प्रकाश आहे असं म्हणतंय. म्हणजे येशू ख्रिस्त कोण आहे? मनुष्य मात्राचं जीवन आहे. आणि हे जीवन काय आहे? सार्वकालिक जीवन आहे. तर म्हणतो त्या जीवनाबद्दल साक्ष देणारा कोण आहे? योहान संदेष्टा आहे. तो प्रकाश नव्हता जो जगात येणार होता. तो त्या प्रकाशाविषयी म्हणजे येशूविषयी साक्ष सांगण्यासाठी परमेश्वराने त्या मंडळीमधून, त्या पिढीमधून, त्या देशामधून, त्या गावामधून, त्या फॅमिलीमधून, त्या कुटुंबामधून निवडण्यात आलेला आहे. कधी? उत्पत्तीच्या आधी, की तो जन्माला येईल आणि तो अशी वाणी करेल जो जगाच्या प्रकाशाबद्दल वाणी असेल. 31 वचन तिथलंच, 31 ते 34. मी त्याला ओळखीत नव्हतो, तरी त्याने इस्रायलास प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे. आता परमेश्वर कशा प्रकारचा अरेंजमेंट करतो? आता योहान कसा येशू ख्रिस्ताला ओळखणार? येशू ख्रिस्ताला ओळखण्यासाठी काहीतरी चिन्ह पाहिजे ना. हजारो लोक बाप्तिस्म्याला येतात ते, बरोबर आहे ना? त्याच्यामध्ये येशू ख्रिस्ताला कसा काय ओळखणार की हा येशू ख्रिस्त, हाच जगाचा प्रकाश आहे? तो साक्ष सांगतोय, त्याने उंटाचे कपडे घातलेले, तो अरण्यात वाणी तो घोषित करतोय. पण नेमका येशू ख्रिस्त आल्यावरती तो येशू ख्रिस्ताबद्दल त्याला कसं कळणार की हाच तो आहे जो जगाचा प्रकाश आहे? म्हणून योहान काय म्हणतोय तिथं, काय वचन दिलेलं आहे? मी त्याला ओळखीत नव्हतो. मी त्याला ओळखत नाहीये. कोण? ऍक्च्युली येशू ख्रिस्त हा त्याच्या मावशीचाच मुलगा आहे. कळते का त्याला? म्हणजे त्याच्या रिलेशन मधला आहे. आणि मग असा रिलेशन मधल्या असल्यावरती ह्याला तर लहानपणापासून गोट्या खेळत होतो आम्ही. हा कुठल्या जगाचा प्रकाश आहे? लिंगोरच्या खेळत होतो, कबड्डी खेळत होतो, बरोबर आहे ना? हा कसा काय जगाचा प्रकाश असेल? पण त्याचे भाऊ सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. कारण जे येशू ख्रिस्ताबद्दल घडलं, येशू ख्रिस्त कोण आहे? प्रथम फळ आहे मरियाच्या उदरातून आलेलं, कुमारी मरियाच्या उदरातून आलेलं. त्यामुळे त्याच्या भावाला ते माहित नाहीये की त्यावेळेस येशूच्या जन्मावेळेस काय झालं. योसेफ पण असं म्हणल का, हे पुत्र संतान माझे नाही, असं कसं म्हणत? असं म्हणू शकत नाही तो. कारण ते पवित्र आत्म्याच्या गोष्टी झालेल्या आहेत. आणि योसेफ बोलला तरी त्याच्यावरती कोण विश्वास ठेवतो ना? असं कधी होतं का? विदाऊट स्त्री पुरुष बीज शिवाय मुलं कसं काय उत्पन्न होईल? नाही होऊ शकत. या आध्यात्मिक गोष्टी आहेत ज्या आपल्याला ऑलरेडी वचनानुसार आपल्याला येशूच्या जन्मावेळेस काय घडलेले ते आपल्याला कळलेले. म्हणजे येशूचा जन्म संपूर्ण बायबलमध्ये हा वेगळा आहे का? कारण ती देवाची योजना त्याच्या पुत्रासाठी होती. म्हणून तो म्हटलेले की योहानाला माहित नव्हतं की हा जगाचा प्रकाश कोण आहे. आणि तो म्हणून म्हणत होता की मी पाण्याने सगळ्यांना बाप्तिस्मा देत होतो आणि मला परमेश्वराने एक गोष्ट सांगितली होती आणि मी ते चेक करत होतो की आता कोण येणार आहे, आता कोण येणार आहे, म्हणजे तो जगाचा प्रकाश कोण येणार ह्याच्याकडे माझे डोळे होते. म्हणून हा परत ते वचन वाचत. मी त्याला ओळखीत नव्हतो. मी त्याला ओळखत नव्हतो, पण फिजिकली तो ओळखत होता. पण फिजिकली ओळखून सुद्धा त्याला माहित नाही हा जगाचा प्रकाश आहे. कळते? फिजिकल दृष्टी वेगळी आणि स्पिरिच्युअल गोष्टी दृष्टी वेगळी असं. पण तो आध्यात्मिक गोष्टीची तुलना आम्ही आध्यात्मिक गोष्टी म्हणजे आम्हाला आज जे दिसतंय ना, आम्हाला वाटतं हे फिजिकल आहे, पण ते फिजिकल नाही, ते स्पिरिच्युअल आहे. त्याच्या पाठीमागे स्पिरिच्युअल गोष्ट आहे. आत्ता जे काही चाललेलं आहे जगामध्ये, काही स्पिरिच्युअली घडामोडी चाललेल्या आहेत, त्याच्यासाठी तुम्हाला स्पिरिच्युअल डोळे पाहिजे, त्यासाठी स्पिरिच्युअल कान पाहिजे, त्यासाठी स्पिरिच्युअल आत्मेची वाणी तुमच्यापर्यंत येणं गरजेचं आहे. की हे चाललंय काय जगामध्ये आजकाल, ह्या पिढीमध्ये काय चाललेलं आहे, ह्या पिढीमध्ये जे चाललंय हे बायबलमध्ये लिहिलंय का? हा लिहिलेलं आहे. तुम्ही ते ओळखायला पाहिजे. योहान संदेष्टाच्या काळात लोकांनी ओळखायला पाहिजे की आत्ताची पिढी वेगळी पिढी आहे. आत्ताची पिढी जी आहे हा
स्वर्गाचं राज्य जवळ येणारी पिढी, स्वर्गाच्या राज्याचा दरवाजा आता उघडणारी पिढी ही आहे, ज्या स्वर्गाच्या राज्याच्या दरवाजाची वाट आदामापासून लोक वाट पाहते. प्रेज द लॉर्ड. तो मी त्याला ओळखत नव्हतो. हा, तरी त्याने इस्रायलास प्रगट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे. मी पाण्याने बाप्तिस्मा का देतो माहिती का, की त्याने इस्रायलास प्रगट व्हावे. मग पाण्याने बाप्तिस्मा देण्याने तू कसा काय इस्रायल लोकांना प्रगट होईल? हे एक रहस्य आहे जे परमेश्वराने फक्त त्याला सांगितलं होतं आणि जे वाचनाद्वारे आपल्याला कळतं. तो पाण्याने बाप्तिस्मा पाश्चाताप करा पाप पदरी घ्या का म्हणत होता, की पाश्चाताप करा पाप पदरी घ्या ह्यासाठी होतं की लोकांनी त्याच्याकडे यावं. आणि लोक येत असताना त्याच्यामधून देवाचा एकुलता एक पुत्र सुद्धा येणार होता. हा, पुढं. आणि योहानाने अशी साक्ष दिली की आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असताना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला ओळखीत नव्हतो, तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठविले, ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठवले. कोणी पाठवलं? परमेश्वराने पाठवलं त्याला. परमेश्वराने निवडले, परमेश्वराने पाचारण केलेले आणि परमेश्वराने त्याला सांगितलं मी तुला पाण्याने बाप्तिस्मा करायला का पाठवते माहिती का, कारण ज्यावरती पवित्र आत्मा कबुतरासारखा उतरून येताना तो पाहशील ना, तोच माझा एकुलता एक पुत्र आहे. प्रेज द लॉर्ड. मग तू प्रगट करून लोकांना सांग जगाचा तारणारा आता आलेला आहे. मी तुला साक्ष होणार आहे. त्यावेळेस पवित्र आत्मा आकाश उघडणार आहे, पवित्र आत्मा त्याच्यावरती उतरून येणार आहे. हे तू पाहशील आणि तू साक्ष जगाला देशील की मी आकाश उघडलेलं पाहिलं आणि पवित्र आत्मा त्याच्यावर उतरताना पाहिला. तोच स्वर्गाचं दार आहे, तोच ह्या पिढीमध्ये आलेला आहे, तोच आता क्रूस खांबावरती जाणार आहे आणि तोच मानव जातीची सार्वकालिक जीवन देणारा तोच आहे. मार्ग सत्य जीवन तोच आहे. त्याच्याद्वारे परमेश्वराकडे कोणीच जाऊ शकत नाही. पाप आणि मरणाचा नियम तो रद्द करण्यासाठी या पृथ्वीवरती आलेला आहे. प्रेज द लॉर्ड. हा कारण आहे, हा पहिला कारण आहे. जो आपण शेवटला कारण म्हटलं ना, तर हा पहिला कारण होता येशूच्या फिजिकल आगमनाच्या वेळेस. प्रेज द लॉर्ड. पुढं. त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. मी तर त्याला मी पाहिला तो म्हणतो, मी पाहिला, तो डोळ्याने पाहिला. परमेश्वराने माझ्या आत्मिक डोळे उघडले आणि पवित्र आत्मा त्याच्यावरती हल्ला नाही, तो स्थिर झालेला पाहिला. त्याच्यावरती त्यांनी रेस्ट केली, त्याच्यामध्ये तो गेला, त्याला त्याने भरून टाकलं. मी तर त्याला ओळखीत नव्हतो, तरी ज्याने मला पाण्याने बाप्तिस्मा करावयास पाठविले त्याने मला सांगितले होते की ज्या कोणावर आत्मा उतरत असताना व स्थिर राहताना पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतो, मला माहित नव्हतं कोण येतो, पण परमेश्वराने सांगितलं ज्याच्यावरती तू उतरताना पाहिल ना, तोच पाण्याने आणि पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा देणार आहे. तोच माझा एकुलता एक कोकर आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर कशा प्रकारे बोलतो. मग आता योहान संदेष्टाला घाबरायचं म्हणजे योहान संदेष्टाचं कार्य इथं पूर्ण झालेलं आहे. कारण आता इथून पुढची मिनिस्ट्री आता येशू ख्रिस्ताची सुरू होणार आहे. पण येशू ख्रिस्त कोण आहे तो सांगतोय 29 वचन. दुसऱ्या दिवशी येशूला आपणाकडे येताना पाहून तो म्हणाला, हा पहा जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा. प्रेज द लॉर्ड. हे सत्य योहानाला कळालं. हा पहा कुठलं पाप हे करणारा, हरण करणारा, जगाचं पाप हरण करणारा देवाचा कोकरा. कोकरा का म्हटलं तिथं, कारण जुन्या करारात कोकरा हा पापासाठी वाढला जायचा. पण तो जगाचं पाप हरण करणारा म्हणजे परमेश्वर त्याच्यावरती आता पाप लादणारे कुठलं, जगाचं, आणि तो आता प्रगट होणार आहे. आणि त्याच्यासाठीच यशया 700 वर्षापासून त्यांनी भविष्यवाणी केलेली आहे, जी माझ्या पिढीमध्ये पूर्ण झालेली आहे आणि मला देवाने वापरले आणि मी त्याला पाहिलेलं आहे की पवित्र आत्मा त्याच्यावरती उतरून आला. पण तो तर माझा मावस भाऊ आहे, पण ते मला माहित नाही आता. कारण पुढं योहान सुद्धा चाच पडतोय आणि पुढे जाऊन तो येशूला आपली शिष्य पाठवून तो विचारतोय येशूला की आम्ही वाट पाहावी का कोणाची.
तुम्ही तेच आहात का? मग येशू म्हणतो आंधळे बघतात ते, लंगडे चालतात ते, मुके बोलतात ते, कुष्ठरोगी बरे होतात ते. मसीहा ह्याच्यापेक्षा येऊन दुसरं काय करणार आहे? जुन्या करारात बघितलं तुम्ही, भूत निघतात ते, मेलेली उठतात ते. मग हे कोण करतात? जुन्या करारात कोणी केलंय का? ते म्हणतात नाहीये. मग मी करतोय ना, म्हणजे मी करताना तुम्हाला दिसतंय ना, तुम्हाला काय समजायचं समजा. प्रेज द लॉर्ड. बरोबर. तुम्ही डोळ्यांनी बघताय ते आणि तरी तुम्ही विचारताय, म्हणजे तो का चाचपड पाहत, त्याला विजन झालंय, साक्षात सुद्धा त्याला घडलेले, तरी तो मनुष्य आहे, तो तरी चाच पडतोय की खरंच हाच आहे का? कारण हा माझा तर मावशीचा पोरगा आहे. आणि हा कसा काय जगाचा पाप हरण करणारा देवाचा पोरगा कसा काय असू शकतो? फिजिकल डोळ्यांनी आज आपल्याला जे दिसत नाही ना, परमेश्वर ते कार्य करत असतो. त्यासाठी स्पिरिच्युअली डोळे लागतात, आध्यात्मिक डोळे लागतात. आणि मग आध्यात्मिक डोळ्यासाठी आपल्याला पवित्र आत्म्याचं सान्निध्य लागतं, देवाच्या पाचारण्याची गरज लागते. प्रेज द लॉर्ड. आता आपण येऊया 1 करीन, आता शेवटल्या कारणाबद्दल वाचूया. 1 करीन त्याचा 15वा अध्याय. काय वाचत आहोत नीट लक्षात घ्या. पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. पाऊल म्हणतो आता मी एक रहस्य सांगतो. यशाने एक रहस्य सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? अरण्यात वाणी होईल. तो म्हणतो आता मी एक तुम्हाला रहस्य सांगतो. कुठलं रहस्य सांगतो? आपण सर्व की येशूच्या दुसऱ्या आगमनाचं रहस्य सांगतो. येशूच्या पहिल्या आगमनासाठी यशाने जशी वाणी केली, तसं येशूच्या दुसऱ्या आगमनाबद्दल मी आता तुम्हाला एक रहस्य सांगतो. म्हणजे मी तुम्हाला ती वेळ सांगतो, मी तुम्हाला ती घटका सांगतो, मी तुम्हाला तो व्यक्ती सांगतो. प्रेज लॉर्ड. त्या पिढीला सांगतो, त्या पिढीमध्ये त्या लोकांनी त्याच्याकडे बघायचं आणि समजायचं हेच ते, हे वचन त्याच्याबरोबर लागू करायचं. हा, आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्वजण बदलून जाऊ. हा, आपण सर्व महानिद्रा घेणार नाही, तर आपण सर्व बदलून जाऊ. तो रॅप्चर बद्दल सांगतोय. हा, क्षणात निमिषात हा, शेवटाला कर्ण वाजे, शेवटला कर्ण वाजे हा, तेव्हा, कारण कर्णा वाजे मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. प्रेज द लॉर्ड. शेवटला कर्णा ज्यावेळेस वाजल त्यावेळेस ही घटना घडणार आहे. पहिला कर्णा कधी वाजला होता? योहानाच्या वेळेस. आणि आता एक शेवटला कर्णा वाजणार आहे. पण तो शेवटला कर्णा कोणासाठी असणार आहे? तुमच्या आणि माझ्या रॅप्चरसाठी, विश्वासणाऱ्यांसाठी. त्यावेळेस काय घडणार आहे? 22 वचन, 22-23. कारण जसे आदामामध्ये सर्व मारतात, पहा, एक वेळ येणार आहे, आदामामध्ये सर्व जसे मारतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील. जे ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारे आहेत ना, ते जिवंत करण्याची वेळ म्हणजे तो कारण आहे. प्रेज द लॉर्ड. बरोबर. हा, पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रत्येक आपल्या क्रमाप्रमाणे असणार आहे. हा, प्रथम फळ ख्रिस्त. प्रथम फळ ख्रिस्त. ख्रिस्त कधी उठलाय? त्यावेळेस 2000 वर्षापूर्वी. हा, हा. मग ते ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमन काळी. मग जे ख्रिस्ताचे त्याच्या आगमन काळी. कधी आगमन होणार आहे ख्रिस्ताचं? दुसरं आगमन कधी होणार आहे? ज्यावेळेस शेवटला कर्णा वाजवला. ज्यावेळेस पहिला कर्णा वाजवला, अरण्यातली वाणी जी वाट करणारा योहान अवतारला, लोकांनी पाहिलं, लोकांनी ऐकलं, लोकांनी विश्वास ठेवला, त्या पश्चाताप केला, पापपदरी घेतली. मग योहान म्हणतो की त्या येशूवरती मी पवित्र आत्मा उतरून आलेला पाहिला. फिजिकलरित्या तो माझा मावस भाऊ होता, पण पवित्र आत्मा उतरून पाहिला आणि तोच पाण्याने आणि अग्नीने बाप्तिस्मा करणारा, तोच संपूर्ण जगाचं पाप हरण करणारा असं परमेश्वराने मला प्रगट केलं. तसं परमेश्वर आता आपल्याला प्रगट करणार आहे की त्याच्या आगमना वेळेस एक शेवटचा कर्णा वाजणार आहे. आणि मग तो शेवटचा कर्णा हा स्पिरिच्युअली असला तर लोक कसे म्हणतील आम्ही तो ऐकलंच नाही. पण फिजिकल असला तर तो तुम्ही ऐकताल, तुम्हाला तो जाणीव होईल, तुम्ही ऐकताल, तुम्ही ते पाहताल, त्या घडामोडी तुम्हाला दिसणार. बरोबर आहे. पुढं. हा, ओके. 23.
पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे प्रताप हो. ख्रिस्त हा शेवटले त्याच्या आगमनाच्या वेळेस 48 ते 52 हा 48 ते 52 वाचा. तो जसा मातीचा होता तसे जे मातीचे तेही आहेत आणि तो जसा मातीचा होता. कोण मातीचा होता? आदाम. आदाम. तसे तोही आहे जे मातीचे ते आहे म्हणजे कोण आहे? आपण. तुम्ही मी आत्ता. हा आणि तो स्वर्गातला जसा आहे तो जसा स्वर्गातला आहे म्हणजे कोण? येशू ख्रिस्त. पण तो आता कसा आहे? पुनरुत्थित येशू ख्रिस्त आहे. गौरवशाली देहात असलेला येशू ख्रिस्त आहे. बरोबर आहे. मरण आणि ज्याला म्हणतो पाप आणि मरणावरती विजय मिळवलेला येशू ख्रिस्त आहे. आता तो गौरवयुक्त शरीराने गौरवयुक्त परमेश्वराच्या गौरवाला पात्र ठरलेला आहे. तसं तो म्हणतो तुम्ही सुद्धा तसे होण्याची वेळ आलेली आहे. हा तसेच जे स्वर्गातले तेही आहेत आणि जो मातीचा त्याचे प्रतिरूप जसे आपण धारण केले जसं मातीचं तसं प्रतिरूप जर आपण धारण केलेलं आहे आता. हा तसे जो स्वर्गातला त्याचेही प्रतिरूप धारण करू. हा स्वर्गातले तसं प्रतिरूप आपण धारण करू. हा बंधुजनो, मी असे म्हणतो की हं? मांस व रक्त हं? यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही हं? आणि विनाशपणाला अविनाशीपणाचे वतन विनाशपणाला अविनाशीपणाचं वतन मिळणार नाही. म्हणजे जे विनाश पावतात ते अविनाशीपणाचं वतन मिळणार नाही. तर विनाशी हे अविनाशी मध्ये रूपांतर होतील. प्रेज द लॉर्ड. आणि मरण हे जीवनामध्ये गिळलं जाईल. प्रेज द लॉर्ड. बरोबर आहे. हा पुढं पहा, मी तुम्हाला एक रहस्य सांगतो. हं? आपण सर्वच महानिद्रा घेणार नाही, हं? तरी आपण सर्वजण बदलून जाऊ. हं? क्षणात निमिषात शेवटला कर्णा वाजेल तेव्हा कारण कर्णा वाजेल मेलेले ते अविनाशी असे उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ. कारण हे जे विनाशी हं? त्यांचे अविनाशीपणा हे विनाशी हे अविनाशी होण्याची वेळ आलेली आहे. त्या पिढीमध्ये ते घडणार आहे. येशू ख्रिस्ताच्या वेळेपासून तर आतापर्यंत 2000 वर्षे ज्यांनी येशूवरती विश्वास ठेवलाय ना, हे विनाशीतून अविनाशीमध्ये बदलण्याची वेळ आलेली आहे. त्याचं चिन्ह तो कारण आहे. प्रेज लॉर्ड. हा पुढं कारण हे जे विनाशी ते अविनाशी परिधान करावे आणि हे जे मर्त्य त्यांनी अमर्त्य व जे मर्त्य आहे म्हणजे जे मरणाकडे चाललेले हे आता ह्या पुढे मरणार नाही. ते अमरत्व होणार आहे. ते कधी न मरणार असं देह धारण करणारे गौरवयुक्त शरीरामध्ये. प्रेज लॉर्ड. 60 वर्षाचं 30 वर्षामध्ये येणार आहे. पण तो गौरवयुक्त शरीरामध्ये परत काय होणार? त्याचं रूपांतर होणार आहे. प्रेज लॉर्ड. हा अमर्त्य व परिधान करावे हे आवश्यक आहे. हे आवश्यक आहे. हे का आवश्यक आहे? कारण ते देवाने निवडलेले. ती देवाची वेळ आहे. ती देवाची घटिका आहे. ते देवाचं कॅलेंडर आहे. आणि त्या कॅलेंडरमध्ये त्या कॅलेंडरच्या वेळेमध्ये आपण आता बसलेलो आहे. पुढं हा हे जे विनाशी त्यांनी अविनाशीपणा परिधान केला आणि हे जे मर्त्य त्यांनी अमर्त्य व परिधान केले असे जेव्हा होईल तेव्हा मरण विजयात गिळले गेले आहे असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल. प्रेज द लॉर्ड. हा शास्त्रलेख जुन्या करारामध्ये लिहिलेला आहे की काय मरण हे विजयात गिळलं गेलेलं आहे. कधी होईल माहिती का? की मरणाची सत्ता माणसावरती चालणार नाही. जेवढी माणसं आहेत ना ते मरणाच्या कडे चाललेली सर्व देह आहे ना रूपांतरित होऊन अमरत्व ज्यावेळेस प्रदान करतील त्यावेळेस हे शास्त्रलेख पूर्ण होणार आहे. आणि तो शास्त्रलेख पूर्ण होण्यासाठी आपण त्याच पिढीमध्ये आहोत. यशया संदेष्टांनी जो शास्त्रलेख लिहिला होता त्यानुसार आरण्याची वाणी आला. यशाने लिहिलेले जे म्हणतो ना इमॅन्युअल कुमारी गर्भवती होईल हा शास्त्रलेख पूर्ण करण्यासाठी मरिया त्या पिढीमध्ये आली. तसंच आहे की शेवटला कर्णा वाजल त्यावेळेस काय होणार आहे की मर्त्य ते अमरत्व धारण करतील आणि जे झोपी गेलेले
पुनरुत्थान होतील, हे जिवंत होतील आणि त्या प्रत्येकांचं रॅप्चर होईल. मग हा शेवटला करणा कोण आहे? हा शेवटला करणा म्हणजे आता फिजिकल रित्या तुम्ही पाहताय, जो अमेरिकेमध्ये जो प्रेसिडेंट ट्रम्प जे बोलत आहे, आता तो दुसऱ्या वेळेस त्याला म्हणतो ना आपण, दुसऱ्या टर्म मध्ये आलेला आहे तो. आता पहिला टर्म त्याचा गेला, पण पहिला टर्म त्यांनी काय केलं, सर्व इस्रायल राष्ट्रासाठी राजधानी म्हणून घोषित केलेले. म्हणजे त्याला निवडलेले कशाला? इस्रायल राष्ट्रासाठी. पण ज्यावेळेस 1948 मध्ये इस्रायल राष्ट्राची पुनर्स्थापना झाली, वचन सांगते की अंजिराच्या झाडाचं कोवळं पान जी प्रॉपसी पूर्ण झाली. पण त्याच्या पुढं पण जाऊन काय होतं की ह्या इस्रायल राष्ट्राला मदत करणारा पण कुठलं तरी राष्ट्र पाहिजे ना, कुठला तरी पंतप्रधान, कुठला तरी प्राईम मिनिस्टर पाहिजे ना. आणि तो कोण आहे माहिती का? इस्रायल अमेरिकेचा प्रेसिडेंट. पण आजपर्यंत अमेरिकेच्या कुठल्याही प्रेसिडेंटने एवढ्या प्रकारे इस्रायल राष्ट्राला कधीच मदत केलेली नाहीये. आज तो प्रेसिडेंट ज्या वेळेस त्याला 2 वेळेस हल्ला झाला, पण पहिल्या वेळेसचा जो हल्ला होता तो अक्षरशः त्याला मरणातून परमेश्वराने वाचवलेले. आणि तेच चिन्ह आहे की परमेश्वराने एका उद्देशाने त्याला वाचवलेले. कारण ही बहुतेक त्याची ही बहुतेक म्हणजे ना, ही त्याची शेवटचीच टर्म आहे. जर त्याला वाचवलेलं, तो आत्ता जे काही घोषित करतो इस्रायल राष्ट्रासाठी, या गाझा पट्टीबद्दल त्यांनी जे काही स्टेटमेंट केलेले आहे, आणि इव्हन त्याचे अनेक जे स्टेटमेंट चाललेले ना, हे अख्खं जग शेक करतंय. आज भारतावरती पण प्रॉब्लेम आलेला आहे. कारण कसं आहे, काय आपण जे काही इराण मधून जे काही तेल घेतोय, म्हणजे युक्रेनवरती रशियाच्या युद्धामध्ये, म्हणजे त्याचे स्टेटमेंट एवढे विचित्र आहेत ना की आजपर्यंत कुठल्या प्रेसिडेंटने केले नव्हते. त्यांनी सगळे पैसे जे मदत करणं सगळं बंद करून टाकलेले लोकांचं, बरोबर. आणि युक्रेनला त्यांनी दोषी ठरवले, रशियाला दोषी ठरवण्याऐवजी. युरोप जे अमेरिकेचे मित्र होते त्या युरोपला पण म्हटलेलं आता आम्ही तुमचा खर्च देणार नाही, तुमचा खर्च तुम्ही भागवा. युक्रेनला म्हटलं तुझी चुकी आहे, आणि उलट तो रशियाला सपोर्ट करतोय, पुतीनला. म्हणजे ह्या ज्या घडामोडी चाललेल्या आहेत ना, ह्या घडामोडी आतापर्यंत पृथ्वीवरती अमेरिकेकडून कधीच अपेक्षा नव्हत्या, अशा घडामोडी चाललेल्या आहेत. त्यांनी अनेक लोकांना जे आपले त्याच्या सरकारी कर्मचारी त्यांना कामावरून काढून टाकलेले, गरीब असतात. असं अजूनपर्यंत कुठल्याच प्रेसिडेंटनी केलेलं नव्हतं. म्हणजे त्याचे स्टेटमेंट आता काल तर त्यांनी काय केलं की त्यांच्या अमेरिकेमध्ये 56% सोनं, जे जगाचं 56% सोनं आहे ना, त्यांची एक जागा आहे, त्या जागेमध्ये त्यांनी साठवून ठेवलेले इमर्जन्सीसाठी. आता त्यांनी काल काय घोषणा केली, त्या ह्याला सांगितलं एलन मस्कला, तिथं जाऊन चेक कर, खरंच ते सोनं आहे का, ह्या आधीच्या राष्ट्रपतींनी ते विकून खाल्लेलं आहे का, काही चेक कर. आता तो जाऊन तिथं चेक करणार आहे ते, आणि सगळंच निघणार आहे ते खरंच आहे का नाही तिथं. म्हणजे त्याच्या अशा स्टेटमेंट चाललेल्या आहेत किंवा अशा गोष्टी चाललेल्या आहेत ना. येऊन तो गाझा म्हणतो, पॅलेस्टाईन लोकांना म्हणतो गाझा पट्टी खाली करा, मी तिथं पिकनिक बीच बनवतोय. मग त्याचे जे करणे म्हणजे बोलण्याचे उद्देश फक्त एवढं आहे की त्यांनी परमेश्वराचे आभार मानलेले आणि देवाची स्तुती केलेली की देवाच्या एका पर्पजसाठी मला निवडलेले. आणि अख्खं जग हे त्याच्या विरुद्ध आहे. आता जे आपण बायबलच्या प्रगटीकरणाच्या 17व्या अध्यायामध्ये जे बघत आहे ना, बाबेल नगरी, आता तो सेम तसंच करत आहे. तर हा करणं असू शकतो का शेवटला? मला तर वाटतं असू शकतो. मी प्रिडिक्ट करत नाही आता, पण मला वाटतं असू शकतो. कारण तो ऐकू येतोय लोकांना आणि त्याचा इफेक्ट लोकांवरच्या जीवनावरती पडतोय. आणि त्याचं स्टेटमेंट पण हार्ड आहे. जसं म्हणतो ना, आहो सापाच्या पिल्लांनो, तो म्हणतोय त्याप्रमाणे त्याचं स्टेटमेंट पण आहेत ना, अनेक लोकांना टोचणार आहेत, ते रुचणार नाहीये. पण ते असलं तरी काय, तो त्याचं जे कार्य परमेश्वराने दिले ते करतोय. तर काही पिढी न्यायासाठी पण जाणार आहे, पण काही पिढी रॅप्चर होऊन पण निघून जाणार आहे. तर परमेश्वराला 2 विभाग करणं गरजेचं आहे. जे आता हे पाहून सुद्धा जे पश्चाताप करत नाही, येणारा जो प्रगटीकरणाच्या न्यायाची एक ज्याला म्हणतो ना सुरुवात आहे. येशू ख्रिस्त ज्यावेळेस योहान संदेष्टा घोषणा करत होता,
त्यावेळेस ती येशूची सुरुवातच होती. तशीच महासंकटाची पण एक सुरुवात आहे आणि ते सुरुवातीचा हा कारण असू शकतो, कारण 2 करणे नंतर येणार आहे, पण हा सुरुवातीचा कारण असू शकतो, कारण शेवटला कारण म्हटलेला आहे. तो शेवटला कारण म्हणजे काय, तो जगाने ऐकणं गरजेचं आहे. मग हा शेवटला कारण असू शकतो का? असू शकतो. परमेश्वर म्हणतो असू शकतो. मला माहित नाही, मला तर आत्म्याचं, पण मला आत्म्यामध्ये वाटतं की तो शेवटला कारण वाचतोय आता. कारण ह्याच्या पुढचा जो काळ आहे, हा काळ ह्याच्यानंतर त्याला परत प्रेसिडेंटची संधी नाहीये. आणि हा रॅप्चरच्या वेळेचा एक ठरवून ठेवलेला पॅटर्न आहे. तो कोणाचाच ऐकणार नाही. तो फक्त देवाने जसं सांगितलं त्याप्रमाणेच काम करणार आहे या पृथ्वी तलावरती. म्हणून बाबेलला हातोडा म्हटलेले, जगाचा हातोडा. पण तुम्ही वाचा प्रगटीकरणामध्ये, जगाचा हातोडा म्हणजे तो उद्ध्वस्त करणार आहे. जुना जो बाबेल आहे ना, तुम्ही इर्मायाचा घरी गेल्यानंतर इर्मायाचा 50वा अध्याय, 51 अध्याय आणि 52 अध्याय जर वाचला ना, तर तुम्हाला नबुकदनेस्सर राजाबद्दल कळेल. आणि सेम जी भविष्यवाणी आहे ना, ती प्रगटीकरणाच्या 17वा अध्यायामध्ये, 17व्या नाही 18व्या अध्यायामध्ये बाबेल नगरीबद्दल सेम तसंच आहे. मग हे 2 पॅटर्न एकत्र येतात आहे का? कारण नबुकदनेस्सर जसं जगामध्ये ऐकत नव्हता आणि सर्वात तो उच्च राजा होता, त्याच्या वाणीने जग थरथर कापत होता. आणि नबुकदनेस्सरची दयादृष्टी इस्रायल राष्ट्रावरती होती, कारण दानिएल, शद्रक, मेशक, अबेदनगो त्याच्याच कडे चालले होते. पण नबुकदनेस्सरने जसं अहंकार गर्व केला, त्यावेळेस परमेश्वराने त्याला काय केलं, गवत खायला लावलं. तसा आता हा ट्रम्प पण जर गर्व अहंकार करेल तर परमेश्वर त्याला गुडघ्यावरती आणू शकतो. हा कारण असू शकतो का? असू शकतो, मला माहित नाही. म्हणून आपण आता शेवटला कारण वाजल, कारण मला तर वाटतं की शेवटला कारण हा प्रत्येक व्यक्तीने ऐकण्यासारखा कारण आहे. जगामध्ये घडामोडी उलतापालत होणारा हा कारण आहे. म्हणून जसं येशूचं दुसरं आगमन आहे, त्यावेळेस परमेश्वर हा दुसऱ्या वेळेस त्याला परत असं अजून झालेलं नाही. म्हणजे त्याच्याबद्दल प्रिडिक्शन केलं होतं की हा कधीच निवडून येणार नाही, कारण त्याच्या विरुद्ध सगळेच होते. सगळेच म्हटलं कुणीच ह्याला निवडून देऊ नये, आणि त्याच्यावरती अटॅक झाला. आणि खरंच एका सेकंदाच्या कमी मिली सेकंदामध्ये तो वाचला, नाही तर तो मेलाच असता. म्हणून तो कबूल सुद्धा करतो की देवाने मला वाचवलेले आणि देवाने एका पर्पजसाठी मला नेमलेले. तो जर असं करणं बोलत असेल संपूर्ण जगासमोर, तर मग तो कारण असू शकतो. वचनात राहावा, प्रार्थनेत राहावा, कारण वचन सांगते की ज्यावेळेस हा करणा वाजल त्यावेळेस जे जिवंत आहे ते रूपांतरित होतील, मेलेले ते पुनरुत्थान होतील, आणि जिवंत आणि पुनरुत्थित झालेले गौरवयुक्त देह प्रादात करतील आणि येशू ख्रिस्ताच्या सानिध्यात देवदूतामार्फत उचलले जाईल. आणि 7 वर्षाच्या महासंकटाच्या काळात स्वर्गीय स्थानामध्ये येशू ख्रिस्ताबरोबर राहण्यास जाईल. आणि आमच्यावरती न्याय होणार नाही, कारण पाप आणि मरणाच्या नियमामधून आम्ही मुक्त झालेलो आहे, कारण मरण हे विजयात गिळलं गेलेले. आमेन. परमेश्वर ह्या वचनाद्वारे आशीर्वादित करो.